नमस्कार मंडळी, जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी माझ्या समर्थच्या आवडीची रेसिपी तयार करणार आहे, ती म्हणजे मटर पनीर। चला तर पाहूया। मटर पनीर तयार करण्यासाठी इथे मी कांदा जो आहे तो फ्राय करून घेते छान असा, तर याला बरिस्ता सुद्धा म्हणतात। इथे मी 4 कांदे घेतले होते, तर ते स्लाइस करून घेतले आणि तेलामध्ये छान असे फ्राय करून घेते। तर कांदा तेलामध्ये फ्राय करण्याआधी थोडंसं मीठ चोळून घ्यायचं, म्हणजे कांदा जो आहे तो पटकन फ्राय होतो, जास्त वेळ लागत नाही। अगदी 5-7 मिनिटांमध्ये छान असा ब्राऊन कांदा तयार होतो। कांदा तळते वेळी तेलामध्ये जेव्हा कांदा घालतो तेव्हा पटकन परतायचं नाही। थोडेसे जे ते बुडबुडे सुरुवातीला येतात, तर ते थोडे कमी झाले की मग परतून घ्यायचं आणि थोड्या थोड्या वेळाने कांदा जो आहे तो परतून घ्यायचा, म्हणजे कांदा जो आहे तो एकसारखा तळला जातो। हलकासा सोनेरी रंग आला की या स्टेजला कांदा काढून घ्यायचा, कारण आपण कांदा जो आहे तो तेलातून तळून घेतल्यानंतर सुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते, तर त्यामुळे व्यवस्थित या स्टेजला काढल्यामुळे कांद्याची चव जी आहे ती व्यवस्थित राहते आणि त्यामुळे आपण जी भाजी किंवा जो पदार्थ बनवू तर तो चांगला होतो। तर इथे मी सर्व कांदे जे आहेत ते तळून घेतलेले आहेत। तर आपले तळलेले कांदे तयार झाले आहेत। आता याच कढईमध्ये मी मटार जे आहेत ते छान असे फ्राय करून घेणार आहे। तर कृतीत दाखवते त्याप्रमाणे झाऱ्यातच असं करायचं, कारण का जर डायरेक्ट तेलामध्ये मटार टाकले तर ते उडू शकतात आणि अंगावरती भाजण्याची शक्यता असते। त्यामुळे मी कृतीत दाखवते त्या पद्धतीने जर केलं तर वाटाणे जे आहेत ते जास्त उडणार नाहीत आणि असंच एक मिनिटभर व्यवस्थित करायचं। साधारण 40 ते 50% मटार व्यवस्थित शिजले की मग तेलामध्ये अलगद सोडायचे। या स्टेजला मटार जे आहेत ते अजिबात उडत नाहीत। मटार जे आहेत ते 80 ते 90% छान फ्राय करून घ्यायचे आहेत, अगदी टणक होईपर्यंत फ्राय करायचे नाही आहेत। तर इथे बघा मी हे व्यवस्थित फ्राय केलेले आहेत, हे सुद्धा काढून घेते। तर मटार जे आहेत ते पूर्णपणे ऑप्शनल आहे फ्राय करणं, मला फ्राय केलेले आवडतात त्यामुळे मी यामध्ये फ्राय केलेले आहेत, म्हणजेच थोडंसं तळून घेतलेले आहेत। तर हे झालेत। आता काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण तळलेला कांदा जो आहे तो बघा किती सुंदर रंग आलेला आहे, परफेक्ट असा। तर ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टोमॅटो आपल्याला कट करून घालायचे आहेत। तर टोमॅटो जे आहेत ते रफली चॉप करायचे, एकाचे 4 भाग करून। तर 2 मोठे टोमॅटो वापरलेत, जर लहान टोमॅटो असतील तर 3 किंवा 4 वापरू शकता। आणि याचबरोबर माझ्याकडे थोडासा एक अर्धा कांदा उरला होता, तर तो मी असाच घातलेला यामध्ये आणि मिक्सरला छान असं पेस्ट करून घ्यायची। तर इथे बघा मी छान अशी पेस्ट करून घेतली, अर्धी वाटी पाणी घातलेलं। आता त्याच कढईतलं थोडंसं तेल काढलं आणि त्यामध्ये जिरं मोहरी घातलं, आलं लसणाची पेस्ट घातली आणि छान परतून घेतलेलं आहे। आलं लसूण जे ते छान व्यवस्थित परतून घ्यायचं। यानंतर थोडीशी चटणी घालायची, म्हणजे तवंग किंवा तर्री खूप चांगली येते। आणि मिक्सरला जे आता वाटण तयार करून घेतलेलं ते यामध्ये घालायचं, यामुळे चव खूप छान लागते आणि भाजीला जी आहे ती तर्री छान येते। तर इथे बघा मी छान परतून घेते, 1 ते 2 मिनटं असंच परतून घ्यायचं। ही भाजी माझ्या समर्थाला खूप आवडते, तर त्यामुळे त्याने फरमाईश केलेली की आज मटर पनीर बनव, म्हणून मी आज मटर पनीर बनवलेली आहे। तर छान परतून घेतलं मी 1 मिनिटभर आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, थोडंसं हळद घालायची, त्यानंतर गरम मसाला घालायचा आणि पावभाजी मसाला घालायचा। पावभाजीमुळे मस्तच छान टेस्ट येते, त्यामुळे पावभाजी मसाला आवर्जून घालायचा आणि परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आणि टेस्ट करून बघायचं। समजा तिखट कमी वाटत असेल तर थोडंसं तिखट घालायचं। आता इथे मला जरासं तिखट कमी वाटलं म्हणून मी अजून थोडंसं तिखट घातलं आणि मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घातलं आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर परत एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून एक 5 ते 7 मिनिटं चांगली वाफ काढायची। 5 ते 7 मिनिटांनंतर बघूया, मसाला छान शिजलेला आहे, मस्त घमघमाट सुटलेला आहे। परत एकदा चांगलं परतून घेतलं। आता यामध्ये आपण जे तळून घेतलेले मटार होते तर ते यामध्ये घालायचे आहेत। तर तुम्ही याऐवजी मटार न तळता असेच घालू शकता। यानंतर सगळ्यात शेवटी पनीर घालायचं आहे। तर पनीर सगळ्यात शेवटी, कारण पनीरला जास्त वेळ लागत नाही शिजायला, त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी घालायचं आणि अगदी हळूवारपणे परतून घ्यायचं, नाहीतर पनीरचे जे तुकडे आहेत ते कुस्करा होण्याची शक्यता असते। तर त्याच्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि लागलंच तर पाणी घालायचं, नसेल आवश्यकता तर घालायचं नाही आणि 5 मिनिटं चांगली परत वाफ काढून घ्यायची।
बघा किती मस्त अशी छान तयार झाली आहे भाजी, छान तर्री आली आहे, मस्त घमघमाट सुटला आहे, बघून तोंडाला पाणी भरपूर सुटलं आहे। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि परत एकदा चांगलं परतून घ्यायचं। भाजी जितकी सुंदर दिसते तेवढीच चवीला अप्रतिम अशी भन्नाट झालेली आहे। आणि ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीसोबत, नानसोबत, रोटीसोबत, पावासोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता किंवा नुसतीही खाऊ शकता, मस्त अशी लागते। काय मग मंडळी, पाहून तोंडाला पाणी सुटलं की नाही? आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा। धन्यवाद।